इचलकरंजीत ITC प्रणाली कार्यान्वित करण्याच्या हालचाली. इचलकरंजीत घरोघरी कचरा संकलनासह स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सुमारे 14 कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संकलनामध्ये नियमितता यावी यासाठी घरोघरी QR कोड बसवण्याचे कामही महापालिकेकडून करण्यात येणार आहे. शहरात 56,434 मिळकतधारक आहेत. तसेच औद्योगिक विस्तारही वाढत आहे. या अनुषंगाने शहरातील कचरा संकलनात नियमितता यावी यासाठी घनकचरा संकलनाच्या नियंत्रणासाठी ICT प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत मालमत्तांवर QR कोड लावून स्कॅनिंगद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच घंट्या गाड्यांनाही GPS यंत्रणा बसवली जाणार आहे. तसेच शहरातील 5 प्रभागांमध्ये खासगी मक्ता पद्धतीने स्वच्छता केली जात आहे, तर इतर प्रभागात महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतेचे काम केले जाते. घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे काम खासगी कंपनीकडे आहे. मुदत संपल्यानंतरही पुन्हा त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या कंपनीकडून काम व्यवस्थित होत नसल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत असून पावसामुळे कचरा सडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेने स्वच्छतेप्रश्नी आता नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 8 प्रभागातील स्वच्छतेच्या कामाचा मक्ता खासगी पद्धतीने दिला जाणार आहे. घरोघरी कचरा संकलन व उठाव करण्याच्या कामातही नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. 15व्या वित्त आयोगातून किंवा महापालिका फंडातून या कामासाठी 14 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च अंदाजित आहे. आठवड्यात या निविदा निघणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. इचलकरंजी शहरात दररोज 110 ते 130 टनापर्यंत कचरा निर्माण होतो. जून पासून पुढे सणासुदीचा कालावधी सुरू होत असल्याने कचऱ्याची निर्मिती तब्बल 150 टनापर्यंत होते. हा कचरा सांगली नाका परिसरातील कचरा डेपोवर टाकला जातो. या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर निर्माण केले आहेत. या भागात दाट लोकवस्ती असल्यामुळे येथील नागरिकांचे जगणं मुश्किल झाले आहे. त्यामुळे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्याची गरज आहे. मँचेस्टर टाइम्स.